नमस्कार. आत्मा मालिक, कसे आहात तुम्ही सर्व? उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. बहरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो, परमेश्वर तुम्हाला सुखात ठेवो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी अगदी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम गुरूंचा व्हिडिओ आहे, त्यामुळे सर्वप्रथम आपण गुरूंना वंदन करू आणि नंतर व्हिडिओला सुरुवात करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सद्गुरु विश्वात्म गुरुदेव की जय. गुरुशिवाय ज्ञान नाही. गुरु हा आपल्या जीवनाचा रस्ता दाखवत असतो. संकटकाळी पण आपल्याला गुरु साथ देत असतात. एवढेच नव्हे तर देवापर्यंत जाण्याचा मार्गही गुरुच आपल्याला दाखवत असतात. तर सर्वांनी गुरु हा केलाच पाहिजे आणि गुरूंनी दिलेल्या वचनाचे पालनही सर्वांनी केले पाहिजे. नाम मंत्राचा जप केला पाहिजे, जास्तीत जास्त ध्यान केलं पाहिजे. यासाठी गुरु करणे खूप महत्त्वाचे आहे. गुरु म्हणजे चिखलातील मूर्ती घडवणारा मूर्तिकार. गुरु म्हणजे उन्हातील सावली. गुरु म्हणजे साक्षात माऊली. गुरु म्हणजे ज्ञानाचा झरा. गुरु म्हणजे ईश्वराचे सगुण साकार रूप. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा, भक्ती आणि विश्वास. गुरु चालायला नाही तर चालवायला शिकवतो. गुरु बोलायला नाही तर बोलून दाखवायला शिकवतो. गुरु आत्मसन्मान कमवायला नाही तर आत्मसन्मान मिळवून द्यायलाही शिकवतो. गुरु म्हणजे शिक्षण शिकायला नाही तर शिकवणूक द्यायलाही शिकवतो. गुरु म्हणजे आधार. गुरु म्हणजे श्रद्धा. गुरु म्हणजे भक्ती. गुरु म्हणजे ज्ञान. त्यासाठी जीवनात गुरु महत्त्वाचे असतात. गुरु म्हणजे आयुष्य घालवायला नाही तर आयुष्य जगायलाही शिकवतो. गुरु दिशा दाखवतो. अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे कामही गुरुच करत असतो. सत्संग, ध्यान, नामस्मरण याकडे मनुष्याला वळवण्याचे कामही गुरुच करत असतो. या जगात गुरु आणि शिष्याचे नाते हे सर्वात श्रेष्ठ नाते आहे. आपल्या जीवनात काही संकट आले तर संकटाचे निवारणही गुरुच करत असतो. सुखदुःखातही गुरुच आपल्याला साथ देत असतो. त्यासाठी जीवनात गुरु करणे हे खूप महत्त्वाचे असते. आपल्याला कठीण प्रसंगातही आठवण होते ती गुरुच्या सोबतीची, गुरुच्या संगतीची. म्हणून तर म्हटलं जातं, आधी गुरुसी वंदावे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, ऐसे गुरु चरण त्यांचे धरू, ऐसे गुरु त्यांचे हृदयी ध्यान करू. गुरु म्हणजे माय बाप, नाव घेता हरतील पाप. एवढे सुंदर उदाहरण तुकाराम महाराजांनी गुरूंचे दिलेले आहे. त्यासाठी जीवनामध्ये गुरु करणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी ज्यांनी गुरु केलेले नसतील त्यांनी, ज्या देवावर तुमची मनापासून श्रद्धा असेल, मनापासून विश्वास असेल, त्यांना गुरु करा आणि त्यांचे हृदयात ध्यान करा. चला तर मग आपण आपल्या सद्गुरू माऊलींचाही थोडासा जय जयकार करूया. गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो, सद्गुरुदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मदेवा तुम्हारी जय जय हो, आत्मा मालिक तुम्हारी जय जय हो, मेरे प्रभु तुम्हारी जय जय हो. अशा प्रकारे गुरूंबद्दलची थोडीशी माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओद्वारे सांगितली आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक.